कामाचं, मग कुठलंही प्रशासन असू द्या मग हा प्रश्नचिन्ह खूप मोठा आहे. त्यांना या गोष्टीची उत्तरं द्यावी लागतील. पिंपरी चिंचवडमध्ये बेकायदेशीरपणे बारकाली गॅस भरून दिले जातात. हो, त्याचाच हा परिणाम आहे. त्याचाच हा परिणाम आहे. हे छोटाच सिलेंडर होता. कारण उज्ज्वल योजना जर घराघरात पोहोचत नसेल तर ब्लॅकनी घेऊन पोट कोणीतरी उदरनिर्वाह करणारच आहे. आणि ब्लॅकनी घेतल्यानंतर आता मला बाहेर आल्यावर कळालं की सगळ्यांचेच हप्ते चालू आहेत. हप्ते कोण घेतय, काय घेतय, माणसं मारायला हप्ते घेताय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर बघूया येत्या काळामध्ये यांना प्रश्नाची उत्तर आपणच द्यावी लागतील. कारण कोणी आपल्या चुली पेटवायला येत नाही. मदत काय 5-50 लाख कोणी मदत करेल आपल्याला येऊन, पण माणसं गेलो काय करणार. त्याच्या आधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ठामपणे मांडून त्यांना सांगावं लागेल. ये जो दुर्घटना हो गई तो आपको कैसे पता चला? वो इधर का एक गोविंदा नाम का इसी में थे, गोविंदा नाम के इसी में थे। उनका बहन हमारे उधर रहती है। कितने लोग रहते थे और उनका नाम और उम्र? 5 लोक रहते थे ह्या घरात. 5 लोक राहायचे आणि गडी माणूसच समजे. ओके. बाई नाही, बाई होती ती गरोदर होती, बाळातपणाला गेली गावाला. सिरियस आहे. 3 जण लय सिरियस आहे, 2 चांगले आहेत जरा. एक महिला कोणतरी बाहेर पाणी भरताना तिला पण लागले, तिला बी लय लागले. म्हणजे हा ब्लॅकनेस भरलेला गॅस होता थोडा. हा, ते बारका गॅस. लागले गॅस. ते पोरग सकाळी स्वयंपाक करून कंपनीला जातो. ते उठला, तांदूळ धुतला आणि ते गॅस वरती चढवायला गेला, असं झालं. आणि एक गोष्ट आहे की मी फोन केला होता यांना, 112 वर फोन केला होता. मी 6:34 फोन केला होता. त्यानंतर सुद्धा पोलीस पण नाही आले आणि अग्निशमनवाले पण नाही आले. ते म्हणाले की आम्ही मदत करू शकतो तुम्हाला, काय झालंय सांगा. मग मी त्यांना सांगितलं की आमच्या इथं असा ब्लास्ट झालाय, गॅस फुटलेला आहे. तर ते म्हटले की ठीक आहे, मी पोलीस आणि अँब्युलन्स पाठवतो. म्हटलं ठीक आहे, लवकरात लवकर पाठवा, 5 जण खूप जखमी झालेले आहेत. तर ते म्हणाले ठीक आहे, लवकरात लवकर तुम्हाला फोन येईल आणि पाठवतोय मी. मग त्यानंतर मी ह्या सगळ्यांना म्हणाले की रोडला उभे राहा, अँब्युलन्स आले की लगेच जाता येईल जसं की. तर ते रोडला आम्ही घेऊन उभे होतो त्यांना, तरी सुद्धा अर्धा तास झाला तरी ते आले नाही. शेवटी मग आम्ही ऑटो बघितला, ऑटोमध्ये बसवलं. मग ऑटोवाले पण तयार नव्हते त्यांना हॉस्पिटल पर्यंत न्यायला. मग शेवटी एक टेम्पो होता, टेम्पो मध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो. त्यानंतर 15-20 मिनिटानंतर एक पोलीस आले. त्यांचा मला फोन आला की काय झालंय. म्हटलं अहो आता त्यांना आम्ही पाठवलंय म्हटलं YCM-ला, पण इथं खूप मोठा ब्लास्ट झालेला आहे असं सांगितलं. मग ते आले, त्यांनी पाहिलं आणि म्हटलं इथं हात नका लावू कुठे, एवढंच. आणि त्यानंतर 1-2 जण येऊन गेले, जस्ट आले, पाहिलं आणि गेले. पण काही कारवाई केली नाही किंवा पंचनामा झाला नाही इथला की किती माणसं होते, नाही केला, नाही झालाय पंचनामा. शासन प्रशासन किती गांभीर्याने या गोष्टी दखल घेत आहे. मी परत एकदा रिपीट करू इच्छितो, फक्त एका घराचा प्रश्न नाही तर ह्या पूर्ण वाडी वस्तीचा प्रश्न आहे. जर गांभीर्याने ही गोष्ट घेतली नाही तर उद्या कुठं काही घडू शकतं. ब्लॅकचे गॅस आहेत, स्फोट होऊ शकतात, तिथं लेकरं बाळ सगळ्या गल्ली बोळात फिरतात. आताच इथल्या स्थानिक या मुलीने सांगितलं की कशा प्रकारे घडलंय, किती वेळाने कुणी किती रिस्पॉन्स दिलाय, कसा दिलाय. तर आणि कंटिन्यू त्या फोनवर फोन करत होते जिथून मला फोन आला पोलिसांचा. पोलीस स्टेशन मधून आला होता की काय झालंय तिथे आणि काय स्थिती आहे. तर मी सांगितलं त्यांना की असे जखमी झालेले आहेत, ते खूप तरफडतायत, त्यांना खूप त्रास होतोय, लवकर अँब्युलन्स तरी पाठवा पुढे. तर ते म्हणाले हा पोहोचतोय आम्ही, येतोय आम्ही. मग मी परत त्यांना 2-3 वेळा फोन केला. अधिकारी आले होते? नाही आले, कोणीच नाही आलं. इव्हन मी परत फोन केला त्यांना की पंचनामा तरी करा ना तुम्ही, की कारण तिथे 5 लोक होती, एक महिला होती, तरी सुद्धा त्यांचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. आम्ही येतोय म्हणाले एवढंच. बघा मदत होऊ शकते पण प्रश्न मदतीचा नाहीये. प्रश्न हा आहे की अशा घटनाच घडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे. आमच्या चुली कोणी चालवत नाही, पण ह्या घटना घडू नये म्हणून शासनाने प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि या गोष्टी केल्या पाहिजे. कारण पोलीस प्रशासन असेल, अग्निशामक असेल किंवा YCM मध्ये आता बघितलं असेल की YCM मध्ये जळीत वॉर्डच नाहीये. काय करतं आमचं शासन प्रशासन हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर याच्यावरती बघूया. इव्हन आता जिजामाता केली आपल्या इथं जवळपासच, तर कमीत कमी तिथं तरी सेवा म्हणजे उपलब्ध असली पाहिजे की त्या जेणेकरून इन्स्टंटली माणूस इथपर्यंत तरी पोहोचला पाहिजे. आणि अँब्युलन्स तर फोन केल्यानंतर पटकन आली पाहिजे. इव्हन 10 मिनिटं लागू देत, 15 मिनिटं, पण आली पाहिजे. इथं अर्धा-1 तास पर्यंत अँब्युलन्स नव्हती, नाहीच आली. मी फोन केला, मला 7:30 वाजता फोन आला, मला 7:30 वाजता अँब्युलन्स साठी का
112 वाले त्यांनी सांगितलं की आम्ही अँब्युलन्स पाठवतोय, त्यामुळे मी 108 ला परत ट्राय करत होते पण लागत नव्हता फोन. मग नंतर एक अँब्युलन्स वाल्याचा 7:30 वाजता मला फोन आला की कुठे झालंय. मग मी म्हटलं आता आम्ही पाठवलंय त्यांना अँब्युलन्स नव्हती म्हटलं, टेम्पो मध्ये आम्ही पाठवले वायसीएमला. मग त्यांनी लगेच फोन कट केला, त्यानंतर ते काहीच नाही बोलले. बघा एक प्रश्न उपस्थित राहतो की झोपडपट्टीवाल्यांचा काही इश्यूज नाहीये का? आज आयुक्तांना सांगतो मी, आयुक्तांनी जर सोसायटीचा संवाद मेळावा जर केला असेल ना, तर आयुक्ताला ही गोरगरिबाची घरं दिसत नाहीयेत का फक्त भोसरी विधानसभेतलीच घरं दिसत आहेत का त्यांना? राहिली गोष्ट ही कुठल्या एका संस्थेने जरी केलेलं असलं ना, तर आमच्या गोरगरिबांची घरं यांना दिसत नाहीत. झाल्यावरती कोणी मदत घेऊन येईल लाखोनी, तर झालेलं नुकसान कोण भरून काढणार? राहिली गोष्ट ह्याचं प्रिकॉशन म्हणून कोण ह्याच्यावरती कोणी ऍक्शन घेतंय की नाही, शासन प्रशासन, का फक्त आपले मनमर्जी आणि मर्जीतल्या आमदारांचीच कामं करणाऱ्याची लोक आणि गोरगरिबांना असंच वाड्यावर सोडणारे? हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. ह्याचं उत्तर ह्यांना येत्या काळात आम्ही सगळेजण देऊ. फक्त आता या माध्यमातून मला एकच म्हणायचंय की जे कोणी हे 5 लोक होती आणि ती लेडीज असे 6 जण एकूण, तर या सगळ्यांना कमीत कमी काय त्यांना मदत तरी करा, कमीत कमी. हा डॉक्टरांना मिळा, त्यांच्याशी बोला. 3 जण लय सिरियस आहे. नाही आता ससूनला जाऊन आपण त्याच्याबद्दल जातो. एक लेडीज आहे ना सर, तिने नगरला आहे, ते लय सिरियस आहे. नाही जातो ससूनला जाऊन बघू आपण. बारके बारके पोरं आहेत. बघा तुम्हाला मी हात जोडून विनंती करते, त्यांना जरा हे नक्की 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 नक्की. हा एवढं मी सांगते तुम्हाला. आम्ही त्यांच्या गल्लीत राहते, आम्ही एकमेकाला साथ द्यायलाच पाहिजे. आपल्याला कोणी वरचा चूल पण आज पेटवायला येत नाही, छोटा आपण सिलेंडर दुसऱ्याला होता साथ म्हणून, द्यायला छोटा सिलेंडर होता म्हणून. जर मोठा असता तर आम्ही सगळे पण गेलो असतो पाहिजे. आज आजूबाजूला. मुद्दाच म्हणलं ना, प्रश्न एका घराचा नाही, आजूबाजूचा पण आहे. समजेल याची काळजी घेणं प्रशासनाचं